विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र सरकार शेतकरी कर्जमाफी करण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक वक्तव्य केले आणि त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळतंय। सरकारला आश्वासनांचा विसर पडला असल्याचा टोला लगावत सरकारने कर्जमाफीची अवकात नसल्याचं शेतकऱ्यांना सांगावं अशी घणाघाती टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा ते कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। कारण 7,20,000 कोटीचा 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3-5 तारखेला वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो, आम्ही म्हणजे सरकार। ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे। या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही। फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता। एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना। खुर्ची काही परमनंट नाही आहे। ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे। युतीच्या घटक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार हे सांगितलेलं आहे आणि हे तुम्ही सांगितलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलेलं आहे। बँकेवर सुद्धा ताण पडलेला आहे, शेतकऱ्यावर सुद्धा मला असं वाटतं व्याजाचा ताण पडलेला आहे। आताच्या घडीला शेतकरी कर्ज फेडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे।